Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurements subject in this semester and the subject code is 22443. We are discussing our second unit, that is displacement, force and torque measurement, and up to types of load cells we have finished in last video. Now we will continue with next point, that is torque measurement. Okay. तर लास्ट काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण डिस्प्लेसमेंट मेजरमेंट आणखी तुमचं फोर्स मेजरमेंट म्हणजे काय ते बघितलं होतं. आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टॉर्क मेजरमेंट म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके, सो वी स्टार्ट विथ टॉर्क. टॉर्क मीन्स इट इज अ मेजर ऑफ द फोर्सेस दॅट कॉज अन ऑब्जेक्ट टू रोटेट. आता टॉर्क सगळ्यांना माहिती आहे की टॉर्क म्हणजे काय, एक असा फोर्स दॅट कॉज अन ऑब्जेक्ट टू रोटेट. ओके, रिॲक्शन टॉर्क इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट दॅट इज नॉट फ्री टू रोटेट. आता फॉर एक्झाम्पल इज अ स्क्रू ड्रायव्हर. ओके, स्क्रू ड्रायव्हर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. स्क्रू ड्रायव्हर आपण कशासाठी यूज करतो, फॉर टायटनिंग ऑर लुझिंग स्क्रू. ओके, म्हणजे इथं काय आपली कुठली मोमेंट आहे, ट्विस्टिंग मोमेंट आहे. ओके, स्क्रू ड्रायव्हर अप्लाइंग टॉर्क टू अ रस्टेड स्क्रू दी विथ रोटेशनल टॉर्क दी ऑब्जेक्ट इज फ्री टू रोटेट. तर आता टॉर्क मेजरमेंटसाठी की आपल्याला इनलाईन किंवा टॉर्क रिॲक्शन टॉर्क मेजरमेंट करता येतं. ओके, इनलाईन आणि रिॲक्शन टॉर्क मेजरमेंट. आता ॲक्च्युली याच्यामध्ये काय आहेत, शाफ्टवरतीच आपण काय केलं आहे तर स्ट्रेन गेज माउंट केलेलं आहे. ओके, दोन्ही ठिकाणी आपल्याला शाफ्ट दिसायचे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, स्ट्रेन गेज एक वेस्टर्न ब्रिज फॉर्मॅटमध्ये ते काय केलेलं आहे आपण इथं प्लेस केलेलं आहे. मग जितकं तुमची ट्विस्टिंग मुवमेंट असेल त्या प्रोपोर्शनल इथं काय होणार आहे, तुमचा रेजिस्टन्स चेंज होणार आहे आणि त्या प्रोपोर्शनल आपल्याला इथं चेंज मिळत जाणार आहे. म्हणजे जितकं तुमचं टॉर्क असेल त्या प्रोपोर्शनल इथं चेंज इन इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आणि त्या प्रोपोर्शनल आउटपुट इथं मिळत जाणार. ओके, म्हणजेच काय, टॉर्क सेन्सर और ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स टॉर्क इनटू अन इलेक्ट्रिक सिग्नल. ओके, द मोस्ट कॉमन ट्रान्सड्यूसर इज अ स्ट्रेन गेज दॅट कन्वर्ट्स टॉर्क इनटू चेंज इन इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. तुमचं जितकं टॉर्क असणार आहे त्या रिलेटेड कसं तुमचं इथं चेंज होणार आहे रेजिस्टन्समध्ये आणि त्या प्रोपोर्शनल इथं काय होणार, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स चेंज झाल्यामुळं त्या रिलेटेड आपल्याला इथं आउटपुट मिळत जाणार आहे. म्हणजे जितकं तुमचं टॉर्क असणार आहे त्या प्रोपोर्शनल इथं आपल्याला आउटपुट मिळत जाणार आहे. ओके, देन स्लिप रिंग. आता इथं स्लिप रिंगमध्ये जे स्ट्रेन गेज आहे ते एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये यूज केलेलं आहे. दी प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन टॉर्शन पार्ट ऑफ शाफ्ट अँड इट्स टॉर्शन. The measurement of torsion of the shaft is possible in several ways. त्यापैकी हा स्लिप रिंग एक आहे. For torque measurement we must place the strain gauge in this way. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला मोटर हाऊसिंग दिसते. ओके, त्यानंतर स्टेटर, मोटर हाऊसिंग स्टेटर, त्यानंतर लिव्हर आर्म, इथं रोटर आहे जो बेरिंगवरती काय केलेला आहे आपण माउंट केलेला आहे फ्री टू रोटेट, आणि हा काय फोर्स सेन्सर. आणि इथं आपल्याला स्टेटर आणि हे वाइंडिंग दिसत आहेत स्टेटर वाइंडिंग्सवरती. ओके, आणि हा रोटर आहे. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली काय केलेलं आहे, जे ट्रान्सफर ऑफ सिग्नल आहे ते थोडंसं जे व्हारी होतं ते कन्वर्ट करून इथं आउटपुट आपल्याला काय झालं मिळालं, इथं आउटपुट आपल्याला ते मिळत जातं. ओके, म्हणजे स्ट्रेन गेज असं देखील इथं यूज केलेलं आहे. फॉर टॉर्क मेजरमेंट वी मस्ट प्लेस दिस स्ट्रेन गेजेस इन दिस वे. फॉर प्रेशर, टेन्शन अँड बेंडिंग मेजरमेंट द पोझिशन ऑफ स्ट्रेन गेज are different for transfer of signal from moving rotor to stator terminals. Okay, the slip ring are used in this way. The signal is partially interfered. Okay, आता जे स्ट्रेन गेज कसं यूज केलेलं आहे, जे ट्रान्सफर ऑफ सिग्नल्स आहेत फ्रॉम मुव्हिंग रोटर टू स्टेटर टर्मिनल्स, या रोटरपासून जे वाइंडिंगपर्यंतचे स्टेटरपर्यंतचे ते काय केलेलं आहे तिथं, मुव्हिंग रोटर टू स्टेटर टर्मिनल्स the slip rings are used in this way. Okay, the signal is partly interfered. It is also possible to use instead of slip rings the special contacts with mercury or contactless telemetry data transfer. Okay, the slip इथं थोडंसं स्ट्रेन गेज वेगळ्या पद्धतीनं यूज केलेलं आहे. ॲक्च्युली स्लिप रिंग हे फारसं यूज केलं जात नाही, याला लिमिटेड ॲप्लिकेशन्स आहेत जिथं तुमचं रोटर टू स्टेटर वाइंडिंग जे आहेत ह्याच्यामधलं जे सिग्नल्स व्हेरिएशन आहे हे यूज केलेलं आहे. त्यानंतर आता आपण डायनामोमीटर्स म्हणजे काय बघा. ॲक्च्युली डायनामोमीटर्स कशाला यूज करतात, यूज टू मेजर टॉर्क ॲब्सॉर्ब और टॉर्क ट्रान्समिटेड बाय द रोटेटिंग मेंबर.
आपल्याला डायनोमीटर्स बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. ॲक्च्युली हे टॉर्क मेजरमेंटसाठी पण यूज केलं जातं. डायनोमीटर इज डिवाइस यूज टू मेजर टॉर्क ॲब्सॉर्ब और टॉर्क ट्रान्समिटेड. बेसिकली कसं यूज करतात, टॉर्क ॲब्सॉर्ब किती झालेला आहे आपल्या डिव्हाइसमध्ये किंवा टॉर्क ट्रान्समिटेड बाय दी रोटेटिंग मेंबर, यासाठी डायनोमीटर यूज केला जातो. बेसिकली त्याचे 2 टाईप्स आहेत, एक म्हणजे ॲब्सॉर्प्शन डायनोमीटर आणि सेकंड आहे तो म्हणजे ट्रान्समिशन डायनोमीटर. आता दोन्हीचे थोडे डिटेल्स बघूया, ॲब्सॉर्प्शन आणि ट्रान्समिशनचे. Absorption dynamometers measures the power output of the engine to which they are coupled by absorption. The power absorbed is usually dissipated as heat. Okay, हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे ॲब्सॉर्प्शन डायनोमीटरमध्ये. The power is absorbed usually dissipated as heat. Okay. ॲब्सॉर्प्शन डायनोमीटरमध्ये काय होतं, जी ॲक्च्युली पॉवर ॲब्सॉर्ब झालेली आहे ती कुठल्या फॉर्ममध्ये डिसिपेट होते, ॲज अ हीट. ओके, बाय सम मीडियम. एक्झाम्पल इज इडी करंट डायनोमीटर. आता ॲब्सॉर्प्शन डायनोमीटर एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इडी करंट डायनोमीटर, ज्याच्यामध्ये काय होतं, जे ॲक्च्युली तुमची पॉवर आहे, ओके, आउटपुट पॉवर इंजिनची जी आहे किंवा जी पॉवर ॲब्सॉर्ब झालेली आहे ती कशामुळे आपल्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये दिसून येते, हीट, इन टर्म्स ऑफ हीट तर आपल्याला दिसून येते इडी करंट डायनोमीटर. आणि ट्रान्समिशन डायनोमीटर मीन्स, इन ट्रान्समिशन डायनोमीटर्स the power is measured by transmission principle which is transferred to the load coupled to the engine and then it is indicated on the indicator. These are also called torque meters. आता ट्रान्समिशन डायनोमीटरमध्ये काय ॲक्च्युली पॉवर कशी मेजर करतात, बाय ट्रान्समिशन प्रिन्सिपल. ओके, म्हणजेच काय इथं लोड कशाला कपल केलेला आहे, इंजिनला. म्हणजे the power is measured by transmission principle which is transferred to the load coupled to the engine and then it is indicated on the indicator. ओके, किंवा ह्याला आपण टॉर्क मीटर्स असं देखील म्हटलेलं आहे ट्रान्समिशन डायनोमीटरला. म्हणजे बेसिकली जे डायनोमीटर्स आहेत ते ॲक्च्युली एक म्हणजे ॲब्सॉर्प्शन डायनोमीटर काय करतो, टॉर्क ॲब्सॉर्ब किंवा ट्रान्समिशन डायनोमीटर टॉर्क ट्रान्समिटेड बाय दी रोटेटिंग मेंबर. ओके, आणि ट्रान्समिशन डायनोमीटरचं एक्झाम्पल आहे स्ट्रेन गेज ट्रान्समिशन डायनोमीटर. ओके, तर आता हे जे आपण एक्झाम्पल जे आहेत ते थोडे डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट ॲब्सॉर्प्शन डायनोमीटर, इडी करंट डायनोमीटर. तिथं आपल्याला याचं कन्स्ट्रक्शन दिसते, ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक कॉइल्स किंवा स्टेटर अँड रोटर हे देखील आहेत आणि कूलिंग वॉटर इन अँड आउट करण्यासाठी म्हणजे हीट जनरेट होते त्याच्यामुळं सिस्टीममध्ये, त्यामुळे इथं कूलिंग वॉटर देखील आपण इथं याच्यामधनं पास केलेलं आहे. आणि इथं फोर्स ॲप्लाइड. ॲक्च्युली इडी करंट डायनोमीटर काय इज अ टाईप ऑफ ॲब्सॉर्प्शन डायनोमीटर अँड इट कन्सिस्ट ऑफ नॉन मॅग्नेटिक सॉलिड मेटॅलिक रोटर. कसं आहे, सॉलिड मेटॅलिक रोटर विच मूव्स इन दी मॅग्नेटिक फील्ड ऑफ स्टेटर. आता हा जो रोटर होतो कशामुळं, हा मॅग्नेटिक फील्डमुळं. ओके, विच मूव्स इन दी मॅग्नेटिक फील्ड ऑफ स्टेटर. ओके, या स्टेटरच्या मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यामुळं हा कसा आहे, रोटर ह्याच्यामध्ये आतमध्ये रोटेट होते. ह्या ज्या स्टेटर वाइंडिंग्स जे आहेत याला काय DC सप्लाय आहे. आता वेन सॉलिड रोटर मूव्स इन दी फील्ड प्रोड्युस्ड बाय द स्टेटर वाइंडिंग अँड EMF इज प्रोड्युस्ड. आता इथं काय EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जनरेट होतो and resulting in a large loss of power due to eddy current. Okay, and this power is dissipated as heat in the rotor and therefore water is circulated through the gap between stator and windings. त्यामधून आपण water circulate केलेलं आहे. When the solid rotor moves in the field produced by the stator winding and EMF is produced in it, resulting in a large loss of power due to eddy current. This power is dissipated as heat in the rotor and therefore water is circulated in air gap between stator and rotor. Torque on the stator casing may be measured in the usual manner.
आता ॲक्च्युली एडी करंट डायनामीटर म्हणजे ज्याचे ॲडव्हान्टेजेस सांगायचे झाले तर ते कसं आहे, ॲक्च्युली दे आर इन स्मॉल इन साईज, ओके, अँड द ॲब्सॉर्प्शन पॉवर कॅन बी चेंज्ड बाय चेंजिंग DC सर्किट. त्याचबरोबर हाय पॉवर आउटपुट किंवा ऑल स्पीड्स हे एडी करंट डायनामीटर यूज करू शकतो. आणखी याचे लिमिटेशन्स काय, जसे ॲडव्हान्टेज त्याचे लिमिटेशन पण आहे. इट कॅनॉट प्रोड्यूस एनी टॉर्क ॲट झिरो स्पीड. आता झिरो स्पीडला आपला रोटर फिरलाच नाही तर झिरो स्पीडला आपण तिथं काय कॅनॉट प्रोड्यूस टॉर्क ॲट झिरो स्पीड. ओके, किंवा आणखी एक याचं लिमिटेशन, इट प्रोड्युसेस ओनली स्मॉल टॉर्क ॲट लो स्पीड. लो स्पीडला स्मॉल टॉर्कच काय करतो तिथं प्रोड्यूस करतो. देन नेक्स्ट टाईप स्ट्रेन गेज. याच्यामध्ये परत काय केलेलं आहे, आपल्या रोटेटिंग शाफ्टवरती इथं आपल्याला काय दिसतं, स्ट्रेन गेज दिसतात बघा. ओके, व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे जर परत वर्किंग आहे. चेंज इन रेजिस्टन्स म्हणजेच काय, आपल्याला जितकं तुमचं तिथं ट्रान्समिशन असेल किंवा जितकं रोटेशन असेल शाफ्टचं त्या प्रोपोर्शनेट आपल्याला इथं आउटपुट मिळत जाणार आहे चेंज इन रेजिस्टन्समुळे. इट कन्सिस्ट ऑफ मेटल शाफ्ट फिटेड विथ बॉन्डेड स्ट्रेन गेज. इथं आपल्याला परत बॉन्डेड स्ट्रेन गेज दिसते बघा. रेजिस्टन्स 45 डिग्रीमध्ये आपण फिट केलेले आहेत. हिअर स्ट्रेन गेजेस आर फिटेड ॲट 45 डिग्री टू द शाफ्ट ॲक्सिस ॲज शोन इन फिगर. In this type of arrangement, two strain gauges are subjected to tensile strain, while other two are subjected to compressive. आता जे दोन strain gauge आहेत, they are subjected to tensile stress, and remaining both are subjected to compressive stress. Okay. Strain gauge 1 and 3 must be diametrically opposite to strain gauge 2 and 4. Due to torsion, strain gauge senses compressive as well as tensile deformation. Further, these strain gauges are connected to Wheatstone circuit, and the output of Wheatstone bridge is proportional to the torsion and hence applied torque on the shaft. Okay, म्हणजे स्ट्रेन गेज डायनामीटरचं प्रिन्सिपल सिम्पल आहे. दोन टेन्साईल जे फोर्स आहेत त्याला आपण अटॅच केले, सब्जेक्टेड टू टेन्साईल स्ट्रेस, आणि बाकीचे दोन कॉम्प्रेसिव्ह फोर्ससाठी, ओके, किंवा स्ट्रेससाठी. आता याचा परत ज्यावेळी टॉर्क अप्लाय होईल किंवा ट्विस्टिंग मोमेंट, त्यामुळे काय होईल, तुमचे जे रेजिस्टन्स आहेत त्याच्यामध्ये चेंज होणार आहे, आणि त्याच्यामुळेच काय होईल, आपला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स चेंज झाला आणि त्या प्रोपोर्शनेट आपल्याला आउटपुट काय झालं, चेंज झालं. ओके, म्हणजे जितकं तुमचं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स चेंज होणार तितकं आपलं आउटपुट चेंज होणार. ओके, म्हणजेच काय, द आउटपुट ऑफ व्हीटस्टोन ब्रिज जे आहे, हा काय व्हीटस्टोन ब्रिज आहे, त्यामध्ये कुठल्याही एका रजिस्टरमध्ये चेंज झाला तरी आपल्याला इथं आउटपुट चेंज मिळणार आहे. ओके, सो दिस इज स्ट्रेन गेज डायनामीटर. The output of Wheatstone bridge is proportional to the torsion and hence to the applied torque on the shaft. ओके, तर अशा पद्धतीनं हे काय केलं जातं, इथं जिथं टॉर्क मेजरमेंट केलं जातं, जे रेजिस्टन्स चेंज झाला की आउटपुट चेंज झालं. ओके, आणि हे जे Wheatstone ब्रिज आहे ते कुठं माउंट केलेलं आहे, आपल्या रोटेटिंग शाफ्टवरती. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टॉर्क मेजरमेंट अँड our unit number 2, displacement, force and torque measurement. Okay, so we will stop here. Thank you.